दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण लहानपणापासून बघा चित्रपट बघतो किंवा एखादी कादंबरी वाचतो, एखाद्या गोष्टी वाचतो आणि त्यामध्ये पूर्वीचा इतिहाससुद्धा सांगितला जातो. आणि जर पूर्वीचा इतिहास आपण बघितला तर मोठमोठे जे राजे होते, जे खूप शूर होऊन गेले, त्यांनी लढाया करून राज्य जिंकलं. याचा अर्थ रक्तपात झाला, लोकांचं रक्त सांडलं गेलं, लोकांना मारलं गेलं आणि मग त्यांनी आपापलं राज्य स्थापित केलं. आपण हल्ली चित्रपटसुद्धा बघतो बघा, की लहानपणी एखादा मुलगा आपल्या आईवडिलांना मरताना बघतो आणि मग मोठा झाल्यावर तो त्यांचा जे खलनायक आहे त्यांचा बदला घेतो. आणि बदला कसा घेतो तर त्यांनाच मारून, त्याच प्रकारे त्यांना मारून तो बदला घेतो, म्हणजे त्याचा खून करतो किंवा रक्तपात त्या ठिकाणी होतो. आणि आपण अशा जे लोक असतात त्यांना हिरो मानतो, आपल्याला ते आदर्श वाटतात की त्यांनी अशा प्रकारे त्यांनी कार्य केलेलं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस जगामध्ये आला तर लोकांनासुद्धा असंच वाटलं की हा युद्ध करणार आहे, राजा येणार आहे, म्हणजे हा युद्ध करणार, लोकांना मारून टाकणार आणि मग आपलं राज्य प्रस्थापित करून देईल, आपल्याला लढाई करून तो आम्हाला सर्व काही जिंकून देईल. गेतसेमनीमध्ये बागेमध्ये सुद्धा पेत्राला हेच वाटलं होतं आणि म्हणून येशूला धरून देण्यासाठी आलेल्या शिपायाचा कान तलवारीने त्याने कापून टाकला. परंतु येशू त्याला म्हणाला की तलवार म्यानात घाल. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की जो प्याला पित्याने मला दिला तो मी पिऊ नये असं वाटतं काय तुम्हाला? येशूने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं. हा वेगळा राजा होता. नंतर त्याने मरणावर विजय मिळवला. लक्षात घ्या, पापाचे वेतन हे मरण आहे, परंतु त्यांनी ते वेतन फेडलं, सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला. आपले सुद्धा राज्य स्वर्गीय, लक्ष स्वर्गीय राज्यावर असावे. आपलं जे युद्ध आहे हे रक्तमांसाबरोबर नाही, खून करून आपल्याला कुठलंही राज्य स्थापित करायचं नाही आहे, तर आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे ह्या ठिकाणी लढायचं आहे. बघा, पाऊल इफिस्करास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 10 ते 18 वचनामध्ये बघा काय म्हणतो. खूप सुंदर त्याने दिलेलं आहे की युद्ध का आहे, आपल्याला काय जिंकायचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. देवाची शस्त्रसामुग्री, तलवार नाही, तोफ नाही, बंदुका नाही. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. बघा, आपल्याला अशा प्रकारचं युद्ध करायचं आहे. मग पाऊल पुढे म्हणतो की मग आपल्याला शस्त्र म्हणून सुद्धा काय घ्यायचं आहे, आम्हाला राज्य देवाचं स्थापित करायचं आहे. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की तुझे राज्य येऊ, आम्हाला ते स्थापित करायचं आहे. कशा प्रकारे आम्ही ते स्थापित करण्यासाठी मदत करणार आहोत, तर त्यासाठी देवाची शस्त्रसामुग्री घ्या. तर कुठली घ्या? आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि ह्या सर्वांबरोबर जिच्या योगे त्या दुष्टांचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाची शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. बघा, ही शस्त्रसामुग्री आमच्या राज्याच्या, देवाच्या राज्याच्या स्थापनेसाठी रक्तपात नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते सर्व काही करता आलं असतं, परंतु देवाची इच्छा त्याने मानली. सहनशील असणं ह्या जगामध्ये ह्या कमजोरपणा नाही. लक्षात घ्या, आपण देवाचे लोक आहोत. ही एक आत्मिक शक्ती आहे
आणि ती आत्मिक शक्ती आपल्याला पवित्र आत्मा पुरवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 36वा वचन. जॉन चॅप्टर 18 अँड वर्स 36. येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मग यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथले नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.